लेकिन माताजी हम क्या कह रहे हैं कि अरे काहे बहस कर रहे हो माता प्रसाद हैं? वैसे भी बच्चा खुद अपना भाग्य लेके आता है। अब देखो, जब तुम पैदा हुए थे तब तुम्हारे बाबूजी सिर्फ पूजा पाठ करते थे हैं? और हमें क्या मिलता था? बस यही दान दक्षिणा, उसी में गुजारा करना पड़ता था, वो भी बहुत मुश्किल से। लेकिन बावजूद उसके तुम्हारे और भाई बहन पैदा हुए ना। माताजी पहली बात तो ये कि वो जमाना दूसरा था, और दूसरी अहम बात, हमारे बाबूजी एक नेक और ईमानदार इंसान थे, इसलिए आपको उन पर भरोसा था कि आज नहीं तो कल वो सक्षम हो जाएंगे। लेकिन यहां तो कहानी ही उल्टी है। प्रकाश जी संदेह के घेरे में हैं, उन पर पैसों की हेराफेरी और रिश्वत का आरोप सुना है कि रंगे हाथों पकड़े गए। अब इसीलिए उर्मिला का विश्वास टूट गया। अब ऐसे टूटे विश्वास के साथ वो बच्चे के बारे में कैसे सोच सकते हैं? मुन्ना के बाबूजी उर्मिला को सोचना पड़ेगा। अरे जैसे भी हैं, प्रकाश जी उसके पति हैं, और हर हाल में उर्मिला को उनका साथ देना चाहिए। हाँ तो दे रही है ना साथ। देखिए नर्मदा जी, वो प्रकाश जी को ईमानदारी की राह पर लाकर सुधारना चाहते, ताकि कल को जब वो बाप बने तो उनकी औलाद उन पर नाज करे, ना कि शर्मिंदा हो। मुन्ना के बाबूजी, हमने तो यही देखा और सुना है कि पैसे कमाना मर्द का काम होता है और गृहस्थी चलाना औरत का काम होता है। इसलिए अगर औरत मर्द के काम में दखलंदाजी ना करे तो ही बेहतर होता है। अब आपके कामकाज में हमने कभी दखल दिया क्या? अब वो इसलिए क्योंकि आप पढ़े लिखे जरूर हैं, लेकिन आपको बिजनेस की समझ नहीं है, जबकि उर्मिला समझती है। उसने MBA किया, वो भी फाइनेंस में, इसलिए वो जिंदगी के अच्छे बुरे काम के हिसाब किताब को समझती है। चलिए, हमें आपके बिजनेस की समझ नहीं है, लेकिन हम जिंदगी का हिसाब किताब बखूबी समझते हैं। इसीलिए इतनी बड़ी गृहस्थी संभाल रहे हैं, रिश्तों को निभा रहे हैं। लेकिन हम उर्मिला के किसी गलत काम में उसका साथ नहीं देंगे। तो हम आपसे यही कहेंगे नर्मदा जी कि हमारी नजरों में आप जिंदगी के हिसाब किताब में कच्ची। देख रही है माता जी, आपके बेटे आपके सामने हमसे किस तरीके से बात कर रहे हैं। माता प्रसाद, जौनपुर वाली से ऐसे काहे बात कर रहे हो? वो इसलिए माता जी कि ये ऐसे समय में अपनी बेटी को गलत कह रही हैं, जब वो अपने भटके हुए पति को सही राह दिखा रही है। इन्हें तो उसका साथ देना चाहिए, लेकिन नहीं, ये तो उसके बेईमान और रिश्वतखोर पति का साथ दे रही। इन्होंने एक पल के लिए भी अपनी बेटी के बारे में नहीं सोचा कि उस पर इस समय क्या गुजर रही होगी। अरे दादा, ये ना, बस तू काय ठरवलंयस? काहीच नाही। मला कळत नाहीये की आता आमचं नातं संपलंय गौरी। दादा, अरे असं कसं म्हणतोस तू? निशा बहिणीची इतकी गोड बातमी ऐकल्यावर मला तर असं वाटलं की देवाला हे नातं संपूच द्यायचं नाहीये। पण मी मनाने तोडलंय ना ते, खरंच। आणि आता या परिस्थितीत ते कसं जोडावं आणि का जोडावं, आय डोंट नो, कळतच नाही मला। तुला कळत नाहीये का इगो आड येतोय? तरी काय इगो कसला आला? दादा, हे बघ, मध्ये जे काही झालं, निशावणी जे काही वागली, त्याचा राग आहे तुझ्या मनात, मी समजू शकते।
पण त्यानंतर तिने बदललंय ना स्वतःला. तू रागात होतास त्यामुळे तुला तो बदल दिसलाच नाही, किंवा तुला तो बदल ऍक्सेप्टच करायचा नाही. हे बघ, मी निशाला खूप समजून घेण्याचा प्रयत्न केला. मी तिला ऍक्सेप्टही केलं होतं. ती जशी आहे तशी, तिच्या चुकांसकट मी तिला ऍक्सेप्ट केलं. एकदा नाही, बऱ्याचदा. पण ती बदलली नाही. माझं तिच्यावर खूप प्रेम होतं, पण ते एकतर्फी होतं. गौरी, तिचं जर खरंच माझ्यावर प्रेम असतं ना, तिला माझी काळजी असती, तर तिनं माझ्या घरच्यांना जपलं असतं. पण नाही, तिने तसं नाही केलं. तरीही मी तिला संधी देत राहील, पण ती चुकतच राहील. कारण तिचं माझ्यावर प्रेम नव्हतं, प्रेमाचं सोंग होतं. नाही दादा, अरे असं नाहीये. तसंच आहे गौरी, तसंच आहे. अगं, निशाची बाजू घेऊन मी आई बाबांशी जे वागलो, आजीशी जे वागलो, अगं तुझ्याशी जे वागलो, त्याचा मला अजूनही पश्चाताप होतोय. ते सगळं जे झालं, मी स्वतःला माफ करू शकत नाही. मी तिला कसं माफ करणार आहे? हा, की केवढ्या चुका केल्या तिने. आपलं राहतं घर विकून. तुला सांगतो, या घरात आल्यापासून ती माझ्या समोर आली नाही की माझा संताप होतो. बरेच दिवस मी सगळं सहन केलं, पण नंतर मला अशक्य झालं. आई बाबा आजी सगळे खुश होते तिच्यावरती, बदलतही असेल, पण मला नाही शक्य झालं. खरं सांगतो, मी खूप विचार केला गौरी, खूप विचार केला, आणि मग नंतरच वेगळं होण्याचा निर्णय घेतला. आणि आता बघ ना, नशिबाने मला पुन्हा फसवलं. दादा, अरे असं काय म्हणतोयस तू? उलट नशिबाने तुम्हाला दोघांना अजून एक संधी दिली असं समज ना. हे बघ, निशा बहिणी गेलीच होती ना इथून. तूही तिची राहण्याची वेगळी सोय केली होती. तिने तक्रारही केली नाही. जे आहे ते सगळं ऍक्सेप्ट केलं ना. आणि दादा, अरे ती मला अशी अचानक भेटली नसती तर आपल्याला कळलंही नसतं तिच्या प्रेग्नन्सी बद्दल. पण आता आपल्याला कळलंय ना, मग हे नातं नव्याने जोडण्याचा प्रयत्न कर ना. मागचं मागे सोड आणि पुढे चल. गौरी, तू मला इतकं समजवतेस, तुमचं काय? निशाचं माझ्यावर कधीच प्रेम नव्हतं, पण तू आणि शिव, तुमचं तर एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे ना. तू तर त्याच्या घरच्या सगळ्यांची मनं सुद्धा जिंकली होतीस. मग हे सगळं का झालं गौरी? माहित नाही, कदाचित परिस्थितीच तशी होती. आणि परिस्थिती समोर तुम्ही हरलात. गौरी, मला सांग ना, मला खरंच सांग, नेमकं काय झालं? हा, कोणाचा इगो मध्ये आला ग? त्याचा की तुझा? टूटे ख्वाब सारे एक मायूसी है छाई, हर खुशी सो गई, जिंदगी खो गई. नवरा बायकोच्या भांडणात कोणी तिसरं आलं की वाद मिटण्याऐवजी वाढू शकतो. ते प्रेमाचं भांडण न राहता अहंकार आड येतो रे. मग उगाच शब्दाला शब्द वाढतो आणि सगळंच संपतं. या दोघांमध्ये तिसरा मी तर नाही.